श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. शोधिता विभीषण मंदिर, सुखी झाला तो कपींद्र. शुद्धी न लभेची सीता सुंदर, तेणे वानर उद्वेगी. रामचंद्र भगवान की जय. तर असणारा हनुमानजी त्या ठिकाणी लंकेमध्ये सीता मातेचा शोध घेऊ लागलेले आहेत. आता असणाऱ्या सर्व राक्षसांचे घरदार असणारे त्या ठिकाणी शोधून झालेले आहेत. आता असणार शेवटच्या क्षणाला त्या ठिकाणी असणार हनुमानजीला असणार राम भक्त असणार त्या लंकेमध्ये भेटलेला आहे. आणि त्या राम भक्ताच्या घरी सुद्धा असणार जाऊन आनंद उत्सव असणार त्या ठिकाणी हनुमानजी साजरा केला आहे. परंतु तिथं सुद्धा असणाऱ्या सीतामाता ज्यावेळेस हनुमानजीला दिसल्या नाहीत त्यावेळेस असणार आता हनुमानजीला दुःख वाटू लागलेलं आहे की एवढं सगळं असणार मी लंकेमध्ये सर्व काही असणार चाळून टाकलेलं आहे, परंतु कुठंच असणाऱ्या मला सीतामाता सापडल्या नाहीत. आता असणारा बिभीषणाच्या सुद्धा घरी आलेलो आहे. या बिभीषणाच्या सुद्धा असणाऱ्या घरी मला कुठंच असणारा त्या ठिकाणी सीतामातेचा शोध तर लांबच राहिलं, परंतु या लंकेमध्ये असणारं कोणाच्या मुखातून त्या ठिकाणी सीतेचं नाव सुद्धा असणारं मला ऐकायला भेटलं नाही. मग कशा प्रकारे मला सीतामाता भेटणार आहेत असा विचार हनुमानजी करतात. शोधिले समस्त नगर, शोधिले हटके घरोघर. शुद्धी न लभेची अनुमात्र, तेणे वानर उद्वेगी. आणि मी असणाऱ्या या ठिकाणी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन असणारा सीता मातेचा शोध घेतलेला आहे. मोठ्या मोठ्या नगरामध्ये शोध घेतलेला आहे. मोठ्या मोठ्या पर्वतावर गेलेलो आहे, परंतु मला असणारा त्या ठिकाणं तिळ मात्र असणारा सीता मातेचा शोध लागलेला नाही की या ठिकाणावर असतील त्या ठिकाणावर असतील. सीता मातेचं नाव सुद्धा असणारा मला आतापर्यंत या लंकेमध्ये ऐकायला भेटलं नाही. मग कशा प्रकारे माझ्या सीता माता सापडणार आहेत अशा प्रकारचा विचार करून असणारा चिंता असणारा हनुमानजी करू लागलेले आहे. शोधिले समस्त नगर जण, जन आणि अवघे वना. स्वये शोधिले सावधान, तेणे उद्विग्न वानर. कशामुळे निराश नाहीत होणार हनुमानजीला असणारा त्या ठिकाणी अतिशय निराश अशा प्रकारचं वाटू लागलेलं आहे. कारण एखादं कार्य जर आपण असणारं त्या ठिकाणी कार्य करू लागलो, ते असणारं आपल्या मनासारखं नाही झालं किंवा ते कार्य करत असताना आपल्याला कुठंतरी थोडं मनासारखं असणारा समाधानाची एखादी गोष्ट नाही लाभली तर असणारा माणूस त्या ठिकाणी खचून जातो. तशाच प्रकारची दिशा असणारी त्या ठिकाणी हनुमानजीची झालेली आहे. हनुमानजीला वाटू लागलेलं आहे मी सर्व माणसांमध्ये गेलो, सर्व राक्षसांमध्ये गेलो, नाही तिथं असणारं जाऊन मी पाहिलं, परंतु मला असणारं त्या ठिकाणी कुठंच सीतामातेचा धागा दोरा असणारा सुद्धा सापडलेला नाही असा विचार करून असणारा चिंताक्रांत होऊ लागले. सीता शुद्ध्यर्थी उद्विग्न, अति चिंता कंपायमान. आता करू बुद्धी आपण, सीता चित्रत्न तेणे लाभे. आता नेमकं करावं तर काय करावं अशा प्रकारचा विचार हनुमानजी करू लागलेले आहेत. काय युक्ती लढवावी, त्यानं असणारं त्या ठिकाणी सीतामाता मला भेटतील अशा प्रकारचा विचार करून असणारं त्या ठिकाणी एका जागेवर शांत बसलेले आहेत. येथे शोधावया सीता शुद्ध्यर्थ, कळी माधव नगरात. लागता निष्ठोर रागात, सीता शुद्ध्यर्थ वदतील. आता काय करू, आता असणाऱ्या या ठिकाणी गुपचूप राहून तर मी असणारा सीतामातेचा शोध घेतला, पण कुणीच असणारं सीतामातेचं नाव सुद्धा या लंकेमध्ये काढत नाही. मग आता असणार एका जागेवर गप्प बसून असणारे या ठिकाणी सर्व लंकेमध्ये असणारे त्या ठिकाणी दाना दिन असणारे त्यांचे उडवून टाकू, जिकडं पाहावं तिकडं असणारा विध्वंस असणारा लंकेमध्ये करू, म्हणजे आपोआप असणारे हे जाऊन आपल्याला सीतामातेचा शोध आणून देतील असा विचार हनुमानजी करत आहेत. रावण आज्ञाती दारुण, त्या भेने न सांगती जन. बुद्धी निर्धारी आपण, कलहो पूर्ण उत्पारी. रावण असणारा अतिशय असणारा महाकाय अशा प्रकारचा राक्षस आहे, अतिशय क्रूर अशा प्रकारचा आहे. म्हणून असणारा कुणीच त्या ठिकाणी सीतामातेचं नाव सुद्धा तोंडात घेत नाही किंवा कुठं सीतामातेला ठेवलेलं आहे, राजा रावणानं ती सीता आणली का अशा प्रकारची कुठंच असणारी लंकेमध्ये वार्ता नाही. ही असणारी कशामुळं तर राजा रावणाची भीती असणारी सर्वांच्या मनामध्ये बसलेली आहे. मग एकदा का असणाऱ्या या सर्वांना मी जोडपून काढलं किंवा एकदा का यांची दयनीय अवस्था मी केली की मग असणारं कुठंतरी मला सीतामातेचा शोध लागेल असा विचार हनुमानजी करत आहेत. आपण राहून या गुप्त कळी लाविजे थील तिथ, वर्मे कर्मे आक्रंदत, सीता शुद्ध्यर्थ वदतील. आपण काय करू, एका जागेवर बसून असणारा कळीचा नारद व्हायचा असणारा त्या ठिकाणी हनुमानजी ठरवू लागलेले आहेत की इथं बसल्या बसल्या असणारा अशा प्रकारच्या खोड्या असणाऱ्या या लंकेतल्या सर्व राक्षसांच्या करायच्या की असणारा त्यांचा जो वर्म आहे किंवा
जिथं त्यांना मारल्याच्या नंतर त्यांचं दुःख होईल, त्यांचं असणारा नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, तशी असणारी अवस्था त्या ठिकाणी हनुमानजीनं करायची ठरवलेली आहे. ऐसे विचारो निदान प्रवेशला लंका भुवन राजद्वारे संपूर्ण करी विंधान कलहाचे. अशा प्रकारचा विचार हनुमानजीने केलेला आहे आणि आता असणारा हनुमानजीनं ठरवलेलं आहे की सर्वांची फडफटिती असणारी या ठिकाणी करायची, म्हणजे असणारा सर्वजण त्या ठिकाणी सीतामातेचा शोध सांगतील किंवा असणारा त्या ठिकाणी त्यांना सीतामातेचा शोध कुठं आहे काय नाही अशी चर्चा तरी करतील, असा विचार करून असणारा लंकेमध्ये हाहाकार माजवण्यासाठी हनुमानजी निघालेले आहेत. गुप्त राहुनी जनात वानर चेष्टा करी चेष्टित कलहा माधवी जेतींचा तेत कतार होते अवधारा. आणि कशा प्रकारे हनुमानजीने असणाऱ्या एका जागेवर बसून त्या सर्व लंकेमध्ये असणारा पेटवा पेटवीचे काम केले आणि कशा प्रकारे असणारा जिकडं तिकडं बोबाटा असणारा त्या लंकेमध्ये होऊ लागला, ते असणारा अतिशय सावधान चित्तानं ऐका असं एकनाथ महाराज सांगतात. हनुमान विनोदे पैजण निज पूजासी करी नमन सीता शुद्ध अर्थे आपण साय संपूर्ण मज व्हावे. आता असणारा त्या ठिकाणी आपली शेपटी म्हणजे असणारा पार्वती माताची आपल्या शेपटीची असणारी हनुमानजी विनंती करू लागलेले आहेत की मला असणाऱ्या या ठिकाणी आता सीता मातेचा शोध घेण्यासाठी असणाऱ्या तुमची गरज लागू लागलेली आहे, तुम्ही असणाऱ्या या ठिकाणी मला सहकार्य करा अशी विनंती असणारी आपल्या शेपटाची हनुमानजी करू लागलेले आहे. उच्च गोने फोडी घागरी तिवरी पाडी दुसरी सवेची ढकली तिसरी चौथी तिवरी घटस्फोट. आता असणाऱ्या ज्या ठिकाणी पाण्याच्या घागरे भरून ठेवलेले आहेत, अशा असणाऱ्या घागरे जर भरून ठेवलेले असले की एक घागर ढकलून दिली की असणारी ती दुसरीवर पडायची, ती तिसरीवर पडायची आणि जेवढे घागरे पाणी भरून ठेवलेलं आहे त्या सर्व पाण्याचा असणारा त्या ठिकाणी नासधूस करण्याचं काम असणारं हनुमानजीची शेपटीमध्ये असणारं पार्वती माता करू लागलेले आहे. पाचवी जाण पहिचा चरे सहावीचा आधार धरी शतानुशत्या संख्यनारे फोडी घागरी निज पूचे. आणि शेपटीच्या सहाय्यानं कुठं जरी असणार त्या ठिकाणी घागरीत पाणी भरून ठेवलेलं असलं की ते असणारं सांडून द्यायचं. बाया असणाऱ्या त्या ठिकाणी डोक्यावर घागरी घेऊन चालल्या की त्यांच्या नाकात असणारं काहीतरी शेपटी असणारी घालायची, मग तिला शीक आली की सर्व डोक्यावरच्या घागरे पडायच्या. असं कृत्य असणारा हनुमानजी करू लागलेले आहेत. सर्व असणाऱ्या जेवढ्या घागरी दिसतात तेवढ्या फोडण्याचं कार्य असणारा हनुमानजी आपल्या शेपटीच्या सहाय्यानं करत आहेत. कोण मेला गेला माते घोणे घागरी फोडीत हनुमान पुच्छ वंडी नाकात नारी नाचत चमकोनी. आणि अशा प्रकारचं ज्यावेळेस कृत्य हनुमानजीची शेपटी करू लागले, बाया म्हणायला लागले की कोण आलंय बाबा, कोण एवढं असणार या ठिकाणी नासधूस करायला लागले. असं कुणी म्हणायला लागले की लगेच त्याच्या नाकामध्ये शेपटी घालायची. नाकामध्ये असणारी शेपटी गेली की लगेच असणारी ती बाई असणारी ठणठणा त्या ठिकाणी नाचायची. अशा प्रकारची दशा असणारी त्या ठिकाणी त्या राक्षसांची हनुमानजी करू लागलेली आहे. चमकोनी नाचती मागील दच कोणी झाडी ती नाकी पुच्छ भुवंडी मारुती नारी शिंकते खस खसा. आणि मुलीच्या असणाऱ्या त्या ठिकाणी नाकामध्ये शेपटी घातली की असणारी जी मागून चालली तिला असणाऱ्या शेपटीचा रटा द्यायचा आणि ती असणारी वळून बघायला लागली की परत तिच्या नाकामध्ये असणारी शेपटी घालायची. मग ती असणारी मरणाच्या शिका असणारी त्या राक्षसनीला लागू लागल्या. अशी दुर्दशा असणारी सर्वांची हनुमानजी करू लागलेली नारी आहे. शिंकती तटतटा घागरी फुटती फटफटा नगरी उदकाचा तोटा लावी वेळा निज पूचे. आता त्या ठिकाणी डोक्यावर घागर आहे आणि मरणाचे शिका येऊ लागल्यात. मग कशा प्रकारे डोक्यावर घागर राहणार आहे? सर्वांच्या असणाऱ्या स्त्रियांच्या घागरे त्या ठिकाणी फुटून गेलेल्या आहेत. म्हणून जिकडं पाहावं तिकडं असणारा पाण्याचा तुटवडा त्या लंकेमध्ये भासू लागलेला आहे. भरली घागरी नगरात रिगोनेदीच हनुमंत द्वंद्व मांडिले परिगुप्त तोटा नगरात उदकाचा. अशा प्रकारची दुर्दशा करू लागलेली आहेत की कुठंच भरलेली घागर असणारी लंकेमध्ये हनुमानजीनं ठेवलेली नाही, पण सर्व काही असणारं गुप्त रीतीने करू लागले. कुणालाच ओळखू येत नव्हतं, पण असणारा हंडा भरून ठेवला की मनानं सांडायचा, हंडा भरून ठेवला की मनानं सांडायचा. अशा प्रकारची दयनीय अवस्था त्या ठिकाणी हनुमानजीनं सर्व लंकेमध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी दुष्काळ पडल्यासारखं करून ठेवलेलं आहे. राजानी मला या नगरी घटस्फोट राजद्वारी शंक करी ती नरनारी सीता सुंदरी शोभली. आता असणाऱ्या त्या ठिकाणी बाया असणाऱ्या राक्षसांच्या ज्या स्त्रिया आहेत
त्या असणारे मोठमोठ्याने ओरडू लागलेले आहेत, आमचा राजा मेला की काय, जिवंत आहे का नाही, आणि कशाला ती असणारे ती सीता आणून ठेवलेली आहे, तिला असणारा आता राग आलाय वाटतं, तीच असणारे हे सर्व काही करू लागलेले आहे. अशा प्रकारे मोठमोठ्याने त्या राक्षसनी भोगलू लागलेले आहे. श्रीरामाची निज कांता चोरून आणली से सीता, त्याने उठविले आकांता लंका नाथा वधावया. आणि त्या असणाऱ्या राक्षसांच्या स्त्रिया आहेत, त्या असणारे लगेच म्हणू लागलेले आहेत की त्या प्रभू रामचंद्राची असणारी जी बायको आहे ती असणारी या ठिकाणी घेऊन आलेला आहे, तिच्यामुळेच असणार तीच काहीतरी करणी या लंकेवर करू लागलेली आहे. अशा प्रकारचं त्या राक्षसनी बोलू लागलेले आहे. सीता शोभली दारुणे शोषिले राक्षसांचे जीवन, आता कैसे निवाचते प्राण जीवने विहीन जिणे कैचे. आणि पाण्याविना जीवन कशा प्रकारे आहे, त्या सीतेला असणारा राग आलेला आहे, म्हणून असणाऱ्या या ठिकाणी अशा प्रकारचा क्लह ती बसल्या बसल्या माजवू लागलेली आहे. आणि रागाच्या भरामध्ये अशी दुर्दशा या लंकेची केलेली आहे. मग जर तिने आपल्याला पाणीच नाही भेटू दिलं तर कशा प्रकारे आपण जगणार आहोत, अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन जो तो असणारा राजा रावणाच्या दिशेने जाऊ लागलेला आहे. आंघोळ्या मुडी ती नर नारी क्षोभे क्षोभली सीता सुंदरी, आता राक्षसा नुरे उरी करील बोहरी लंकेची. आता त्या राक्षसनी म्हणू लागलेले आहेत की ती सीता काही असणारे कुणाला वाचू देईल असं वाटत नाही, आंघोळ्या सुद्धा आमच्या बंद झाल्यात, प्यायला सुद्धा असणार आम्हाला पाणी नाही, एवढी दुर्दशा असणारी त्या ठिकाणी निश्चितच ती सीताच करायला लागली असा विचार असणारा सर्व राक्षसनी करत आहे. राजद्वारी घटस्फोट कापरे पडली घनदाट, बुजाली राजद्वाराची वाट विघ्न दुर्घट लंकेशी. आणि अतिशय अशा प्रकारचं, कारण त्या ठिकाणी पाणीच प्यायला नाही म्हणलं, त्याच्यापेक्षा असणारी दुर्दशा काय असायला हवी. सर्वजण असणारे त्या ठिकाणी त्या राजा रावणाच्या दारामध्ये, त्याच्या महलाच्या दारामध्ये असणारे तक्रारी करण्यासाठी असणारे सर्वांची थाटी लागलेली आहे. ऐसा हा घटस्फोट वृत्तांत वेगळा पैसुनी हनुमंत, कलहेव माजवे नगरात सीता शुद्ध्यर्थ शोधावया. आणि अशा प्रकारचा सर्व कलह हनुमानजीने बसल्या बसल्या सर्व केलेला आहे, कुठंच त्यांना जायची गरज पडली नाही, बसल्या बसल्या सर्व लंकेत असणारा जिकडे तिकडे पाण्याचा तुटवडा करून टाकलेला आहे. म्हणून सर्व लोक असणारे मोठमोठ्यानं बोंबलत राजा रावणाच्या महलाच्या दिशेनं तक्रार सांगण्यासाठी जाऊ लागलेले आहे. राज सन्मानी महावीरी अश्वी चढवणी राजद्वारी, हो हो मामाजी जी करी नाना परी नाचविती. आता असणारे त्या ठिकाणी जे काही असणारे राजा रावणाचे जे शूरवीर अशा प्रकारचे योद्धे होते ते असणाऱ्या घोड्यावर बसून यायचे आणि दुसऱ्यांना असणाऱ्या राक्षसांना त्या ठिकाणी नाचायला लावायचे, त्यांचे असणारे नाटकं बघायचे. अशा प्रकारचे असणारे त्या ठिकाणी जे राक्षस होते त्यांची काय दशा हनुमानजीने केलेली आहे. उच्च गोवनी अश्वपायात विरात तोंड घसी पाडिते, दात घालोनी घशात करी आरक्त मुख त्यांचे. आणि जे असणारे मोठ्या थाटा माटात असणारे राजा रावणाचे जे असणारे आवडते सेवक आहेत ते असणारे झगमगा करत त्या ठिकाणी जाऊ लागले की लगेच असणारे त्यांचे घोडे आहेत, या सर्व घोड्यांचे चारही पाय असणारे शेपटीच्या सहाय्याने बांधायचे, बांधले की असणारा तो त्या ठिकाणाहून धप्प दिशेने खाली पडायचा, खाली पडल्याबरोबर असणारं त्याचं नाक तोंड असणारं त्या ठिकाणी फुटायचं, दात सुद्धा असणारे त्या ठिकाणी त्याचे सर्व बचड्यामध्ये जायचे. अशा प्रकारची दशा असणारे त्या ठिकाणी हनुमानजी त्या राक्षसांची करत आहे. उच्च अश्वाचे पाय उखळीत विरे मुख शुद्ध वाहत, ऐसे योद्ध्या संख्यात पडले कुंतत अति दुःखी. आणि अशा प्रकारे जेवढे असणारे त्या ठिकाणी घोड्यावर आलेले जे काही शूरवीर अशा प्रकारचे योद्धे होते, थाटामाटात चाललेले होते, या सर्वांची दशा असणारे त्या ठिकाणी हनुमानजीनं अशाच प्रकारची केलेली आहे. कुणी कणू लागले, कुणी कुतू लागले, कुणी रडू लागले, कारण सर्वांच्या नाका तोंडातून असणारे त्या ठिकाणी रक्ताच्या धारा वाहू लागलेल्या आहेत. ऐसिया वीरांच्या कोडी उच उचकू त्यांची घोडी, राजद्वारी घाली उपडी दात पाडी वीरांचे. आणि उभंच असणारे त्या ठिकाणी घोडा पुढे चालला की त्याच्या शेपटीला डोचायचं, लगेच घोड्यानं टणकून उडी मारायची, उडी मारल्याबरोबर त्याच्यावर जो सेवक बसलेला आहे तो असणारा धाप दिशेने खाली पडायचा, काही घोडेच उचलायचे आणि त्या ठिकाणी राजद्वाराच्या ठिकाणी फेकून द्यायचे. अशा प्रकारची कृत्य हनुमानजी करू लागलेले आहे. तोंडे ठेचली अश्वपती तैसीच गजारुडांची गती, पुच्छे दंडिले मारुती ती ख्याती अवधारा. आणि जशा प्रकारे असणार त्या ठिकाणी एकदा असणार राहूच त्या ठिकाणी तोंड
जशा प्रकारे असणाऱ्या घोड्यावर बसलेले असणारे जे काही राजा रावणाचे प्रिय सेवक होते त्यांची अवस्था केली होती, काही असणाऱ्या हत्तीवर सुद्धा बसून आलेले होते त्यांचे सुद्धा असणाऱ्या तशीच अवस्था हनुमानजीने केलेली आहे. गज योद्धे महाशूर चरणी ब्रिदांचा तोडर माथा धरुण्यात पत्र राजद्वारी टाकले. आणि जे असणारे हत्तीवर बसून येणारे जे काही राजा रावणाचे सेवक होते ते असणारे त्या ठिकाणी त्यांना सुद्धा हत्तीवर पाडलेलं आहे, त्यांचे सुद्धा नाकतोंड फुटलेले आहेत, ते सुद्धा तक्रार सांगण्यासाठी राजा रावणाच्या असणाऱ्या दारामध्ये येऊन थांबलेले आहेत. राजद्वारी प्रवेशती पुच्छ खुंटो निगजगती मागील ओढोनिया असती आणि दाती पुढल्या ते. आता असणाऱ्या त्या ठिकाणी मोठमोठ्या हत्तींच्या रांगा घेऊन येऊ लागलेले आहेत. पुढं हत्ती थांबलेला असला की मागचा हत्ती असणारा थोडा पुढं ढकलायचा, पुढं ढकलला की असणारा त्या ठिकाणी पुढच्या हत्तीला त्या ठिकाणी त्याचे दात लागायचे आणि तो हत्ती पडायचा. अशा प्रकारे अस्ताव्यस्त असणारा त्या ठिकाणी सर्व सैन्य हनुमानजी करू लागलेले आहे. माझ्या हस्तीवरी हस्ती कार्य आणला उद्धती वीर विरात्य हानिती गज भिडती गजांसी. आता माझ्या हत्तीला असणारा त्या ठिकाणी पुढच्या हत्तीला असणारा मागचा हत्ती जाऊन लागला की असणारा त्यानं लगेच वळून बघायचं, कारण तुला काय जास्त झालं का, कमल माझ्या हत्तीला असणारा डोंबू लागलास असं म्हणायचं. आणि पुन्हा असणारा त्या ठिकाणी योद्ध्याने योद्ध्यासोबत भांडायचं आणि हत्तीनं हत्तीसोबत भांडायचं. अशा प्रकारे सर्व दशा असणारे त्या ठिकाणी हनुमानजी करू लागलेले आहे. गजदंताची खनखन शस्त्र सुटती सनसन राजद्वारी महारणे अति दारुण मांडिले. आता असणारं बसल्या बसल्या या ठिकाणी युद्ध लावायचं काम हनुमानजीने केलेलं आहे. हत्ती सोबत युद्ध करू लागलेले आहेत. जे असणारे राजा रावणाचं सैनिक आहे तेच असणारे एकमेकांवर तुटून पडू लागलेले आहे. अशा प्रकारचे असणारे दशा असणारे त्या ठिकाणी हनुमानजी करू लागलेले आहेत. काय तिकट केले रे ते काय केलंय रामचंद्र भगवान की जय. पुढील पडली आम्हा होता पार्श्व दुती पुढे बैसता गज गजाशी झुंजता अत्याद्भुत गज योद्धे. आता असणारे त्या ठिकाणी हत्तीवर जे बसलेले आहेत ते सुद्धा असणारे त्या ठिकाणी धर्तीवर येऊन असणारे युद्ध करू लागलेले आहेत आणि हत्ती सुद्धा असणारे त्या ठिकाणी हत्ती सोबत युद्ध करू लागलेले आहेत. घनघोर अशा प्रकारचं युद्ध ते करू लागलेले आहेत, कारण महापराक्रमी अशा प्रकारचे ते राक्षस आहेत. वीर विजय पाहू पाहत गुप्त पुच्चाचा वाजे घात गज गडबडी जैसे प्रेत वीर कुंत तरगडोनी. आता असणारा त्या ठिकाणी ज्याला असणारा हनुमानजीच्या शेपटीचा रट्टा असणारा त्या हत्तीला लागू लागलेला आहे, तो जागेवरच असणारा त्या ठिकाणी काहीच त्याला सुधरत नाही, कुठं बी जाऊ लागलेला आहे आणि जागेवर पडू लागलेला आहे. ऐसे नेलो की ती हस्ती गुप्त पुच्चाच्या घाते लोळविले ते कुंठते गज पंकचे गांजोनी. आणि असणारे अशा प्रकारचे कितीतरी हत्ती असणारे त्या ठिकाणी हनुमानजीच्या शेपटीचा मार लागल्यामुळे असणारा त्या ठिकाणी गलत फुटत असणारे त्या ठिकाणी लोळत पडलेले आहेत. प्रति बैसोनी राजकुमार कनक कनक दंड धळीती चवार पुढ वाजंत्र्याचे भार राजद्वारा टाकिले. आणि असणारं काही जे त्या राजा रावणाचे कुमार होते त्याचे जे लाडके असणारे मुलं होते ते असणारे आपल्या थाटामाटात असणारा छत्र चामर घेऊन असणारा आपल्या रथामध्ये बसून पुढं असणारा त्या ठिकाणी मोठमोठे वाद्य वाजू लागलेले आहेत. अशा प्रकारची त्यांची मिरवणूक ज्यावेळेस जाऊ लागली त्यावेळेस असणारा त्यांची काय अवस्था हनुमानजी करतात. गुप्त गती थोकिली घोडी पुच्चे सारथी आते ओढे लाग वेगे ध्वजा सुडे कुमर पाडी शिटीसी. आणि त्या ठिकाणी हनुमानजी असणारा काय करू लागले
की जो असणारा सारथी आहे त्या सारथ्याच्या हातामध्ये जो असणारा त्या घोड्यांची लगाम आहे ती असणारे जोरात ओढायची आणि ती जोरात ओढली की असणारे त्या ठिकाणी घोडे जास्त पळायचे आणि ते असणारे त्या ठिकाणी तो सारथी असणारा त्या ठिकाणी खाली उलटून पडायचा आणि मग असणारा रथावर जो असणारा जो राजकुमार आहे किंवा जे राजा रावणाची मुलं आहेत ते सुद्धा असणारे त्या रथावरून असणारा खाली पडायचे. अशी दुर्दशा असणारे त्या सर्व राजकुमारांची हनुमानजी करत आहे. महावीर पडता क्षिती त्याचा रथ त्यावर उलथे चारी घोडे होते पालथे कुमार कुंतती दडपून आणि असणारे त्या ठिकाणी भरघोस वेगानं असणारा ज्यावेळेस ते घोडे असणारे त्या रथाला घेऊन पळू लागले त्यावेळेस असणारा त्याची मुलं असणारे खाली पडू लागले आणि ते असणारे त्या रथाच्या चाकाखाली येऊ लागले आणि घोडे सुद्धा असणारे त्या ठिकाणी पालता उलता रथ घेऊन पडू लागलेले आहेत. वारू सारथी महारथी एक वेळी ते पडते वाजंत्री शंका करीते शिती लोळती चवर धरा आणि जे असणारा रथ आहे तो घोड्यासहित असणारा त्या ठिकाणी जे पुढे वाजवणारे वाजंत्री घेऊन उभा होते त्यांच्यावर पडायचा आणि मग ते असणारे मरणाचे कणायचे कुतायचे. अशा प्रकारे जिकडं पाहावं तिकडं असणारा कलह त्या लंकेमध्ये हनुमानजीने करून सोडलेला आहे. सिया रथाच्या कोळी हनुमान गुप्त घाते मोडी उच्च नाचविल्या बुडी रथाची घोडी फडफडीते आणि असणारा त्या ठिकाणी अशा प्रकारची दशा असणारे सर्व जे काही राजकुमार होते याच्या अनेक रथांची असणारी हनुमानजीने केलेली आहे. अशा प्रकारचं सांगत आहेत. ऐसे वीरने नो किती पडिले राजद्वारे हुंबते खाट दांडिया उचलून नेते ते भीती गुप्त गाता. आता असणाऱ्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे कितीतरी वीर अशा प्रकारचे योद्धे ते असणारे आपली तक्रार सांगण्यासाठी राजा रावणाच्या असणार जे काही त्याचा असणारा महल होता त्याच्या दारामध्ये येऊन थांबलेले आहेत आणि ज्याला कुणाला येता येत नाही त्याला असणार खाटावर घेऊन येऊ लागलेले आहेत. परंतु त्याला सुद्धा असणाऱ्या भीती वाटू लागलेली आहे की चलता चलताच असणार काहीतरी होतं की काय. अशा प्रकारची सर्व लंकेच्या असणाऱ्या जणांच्या मनामध्ये भीती असणारी हनुमानजीने निर्माण केलेली आहे. मागीला मागे पांपरी पुढेला पुढे रणभरी एवढा वळसा कोण करे निज निर्धारी लक्षेना. आता असणारा एवढी दुर्दशा कोण असणारे या लंकेची करू लागलेले आहे. अशा प्रकारचा विचार असणारा सर्व राक्षसांच्या मनामध्ये पडलेला आहे असं असणारं त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात. शोभळे श्रीरामाची कांता तिने सोडले अति उत्पाता करील राक्षसांचे घाता लंका नाता समवेत. आणि सर्व राक्षस असणारे त्या ठिकाणी एकमेकांना सांगू लागलेले आहेत की हे असणारा एवढा जो कलह लंकेमध्ये होऊ लागलेला आहे याचं दुसरं काहीच कारण नाही. त्या प्रभू रामचंद्राची सीता असणारी राजा रावणानं आणलेली आहे म्हणूनच अशा प्रकारची दशा असणारी या ठिकाणी आपल्या लंकेची झालेली आहे असं असणारा बोलू लागलेले आहे. प्रधान वर्ग राज सन्मानी बैसोनी येता सुखासनी पुष्ट होंडिता भोयाचे कानी दोघे चमकोनी पाहते. आता असणारा त्या ठिकाणी जे असणारे पालखी धरून असणारे एका माणसाला असणारे 4 जण घेऊन जातात 2 जण असणारे घेऊन जातात. अशा प्रकारच्या पालखीमध्ये जो असणारा महान पुरुषार्थी अशा प्रकारचा एखादा राक्षस बसलेला असावा आणि तो ज्यावेळेस पुढे जावा त्यावेळेस असणारा जे कोणी भुवई 2 जण घेऊन चाललेत त्यांच्या नाकात असणारे केस घालायचे नाहीतर त्यांच्या कानामध्ये असणारे शेपटीचे केस घालायचे आणि ते घातले की ते असणारे इकडे तिकडे हालायचे. हल्ले की पालखीमध्ये बसलेला महारथी असणारा त्या ठिकाणी जमिनीवर यायचा. अशा प्रकारची दुर्दशा हनुमानजी करू लागलेली आहे. होई नाचती तडतडा कान झाडी ती फडफडा पुच्चे लाविताची वेळा पालखी पुढा आदळली. आणि अशा प्रकारचं कानात काहीतरी गेलंय म्हणून असणारे ज्या वेळेस ते भोई पाहू लागले नाकात काहीतरी गेले म्हणून असणारे त्यांचं लक्ष त्या पालखीकडून ज्या वेळेस असणारा स्वतःकडे जाऊ लागलं त्यावेळेस असणारी ती पालखी त्याच ठिकाणी पालखी पडू लागलेली आहे. धरणी आदळता पालखी दांडे मोडून वाजे मस्तके प्रधान वर्ग झाले दुःखी अधोमुखी आदळत. आणि जे प्रधान असणारे राजा रावणाचे त्या पालखीमध्ये बसलेले असायचे ते असणारे त्या ठिकाणी पालखी पडली की असणारे ते खाली पडून जायचे आणि दुर्दशा असणारे त्यांची व्हायची. अशा प्रकारची स्थिती असणारे हनुमानजी करू लागलेले आहेत. गोबाट केला सेवकी एक शिंपिती उदके सावधान होता एकाकी
हसी जे लोकी लंकेच्या आणि असणाऱ्या त्या ठिकाणी काही काही जण असणारे जे बेशुद्ध पडलेले आहेत किंवा मूर्छनावस्थेत पडलेले आहेत, त्याच्या असणाऱ्या तोंडावर पाणी टाकलं, त्याच्याकडे बघितलं की हो हसू लागला, याच्याकडे बघितलं की ते हसू लागलाय. कारण सगळं लंकेची दुर्दशा पाहून, कारण दुसऱ्याचं दुःख बघून असणार प्रत्येकाला त्या राक्षसांना हसू येऊ लागलेलं आहे. रावणा पास्याची सन्मान त्यासी राजद्वारी अपमान हसता देखुनी या जन शोभायमान त्यावरी. आता असणारे जे राजाच्या दारामध्ये, राजा रावणाच्या दारामध्ये भरपूर मान असणारे जे लोक होते, त्यांची दुर्दशा हनुमानजीने केलेली होती. आणि त्यांच्याकडे जेव्हा असणारे साधारण राक्षस पाहू लागले, त्यावेळेस असणारे त्यांच्याकडे बघून हसू लागलेले आहेत. आणि साधारण लोक ज्यावेळेस असणारे त्या मोठ्या लोकांकडे बघून हसू लागले, त्यावेळेस त्यांना असणारा राग येऊ लागलेला आहे. सकृत त्याते नित्य चौशेरी या वेगळे भोजन घरी रचित वेतन देता करी राजद्वारी पडेले. आणि जे असणारे त्या ठिकाणी वेतन गोळा करायला जायचे, जनतेला त्रास द्यायचे, जे असणारे त्या ठिकाणी सर्व राक्षसांना असणार नाही पैसे दिले तर हाणायचे, अशा प्रकारची कृती करणाऱ्यांनाच असणारा हनुमानजीने त्या ठिकाणी दंडन केलं होतं. आणि त्यांच्याकडे बघून सर्व असणारे जे काही ती लंकेतील असणारे राक्षस होते, ते असणारे हसू लागलेले आहेत. भोयांशी देती भूक त्याला ता ते म्हणते कामारे ताव्रता भूत चेतवे श्रीरामकांता अपमानता तेने तुम्हा. आता असणारे जे राक्षस आहेत लंकेतील, तेच असणारे त्या ठिकाणी ते भुवई जे असणारे प्रधानांना घेऊन जाऊ लागले होते, त्यांनाच मुक्या घालू लागलेले आहेत. कशाला प्रभू रामचंद्राची सीता आणली नसती, आणली तर ही दुर्दशा झाली असती का, म्हणून असणारे त्यांना हाणू लागलेले आहेत. एशिया पालिकियांच्या हारी हनुमान उलटे पुच्चे करे अवकाळा करो निभारी धुळी माझारी मिळविले. अशा प्रकारच्या अनेक पालख्या असणाऱ्या त्या ठिकाणी हनुमानजीनं उलटून टाकलेल्या आहेत आणि धुळीमध्ये असणाऱ्या त्या ठिकाणी त्या प्रधानांना मिळवून टाकलेलं आहे. पालखी मोडिलेने कामाशी खाट दांडी प्रधानाशी कुंतत डाडिले घराशी अपमानाची राजवर्गी. आता एकदा का असणारा पालखी मोडली की त्या प्रधानाला असणार कुठं त्या पालखीमध्ये बसून जाता येते, मग काय करायचं, एक पलंग आणायचा, त्या पलंगाला असणार दोघा चौघांनी धरायचं आणि त्याच्यावर त्या प्रधानाला टाकायचं आणि कणत कुतत असणार तो प्रधान त्या ठिकाणी घरी नेऊन घालायचा आणि जाता जाता रस्त्यात असणारे सर्वजण त्याला हसायचे. म्हणून असणारे त्या ठिकाणी प्रत्येकाचे असणारे त्या ठिकाणी अवमान करण्याचं कार्य हनुमानजीने केलेलं आहे. लंके माझी आहे सीता हे कोणी आल्हाद हनुमंता तिचे साधावया इत्यार्थ कळे कलहारता उपपाजी. आता हनुमानजीला असणार कळून चुकलेलं आहे की असणार सर्व राक्षस म्हणू लागलेत की असणार सीता माता आणली म्हणूनच असणार एवढी दुर्दशा झाली, याचा अर्थ असणार निश्चितच या ठिकाणी सीता माता आहेत. हे ज्यावेळेस त्यांना कळालं त्यावेळेस हनुमानजीला अतिशय उत्साह झालेला आहे. पुढे ब्रिदाचे माल जात मागे हे माल येते उन्मत्त हनुमान उचलो नि त्यांची लात वेगी हानीत पुढलिया. आता असणार त्या ठिकाणी मानाचे जे असणारे मानकरी आहेत ते असणारे लंकेमध्ये येऊ लागलेले आहेत. ज्याला असणारा राजा रावणाच्या दारामध्ये भरपूर मानपान मिळत होता, ते असणारे काय करायचे, मागचा मानकरी उचलायचा आणि पुढच्या मानकऱ्याच्या अंगावर आदळायचा. अशा प्रकारची दुर्दशा हनुमानजीने त्यांची केलेली आहे. कारे हानी तोलाता तो म्हणे चांचरलो औचित्ता तू तरी मात लासी सर्वता तुझी आघाता मी करीन. जे काही पैलवान होते ते असणारे एकामागे एक चालू लागलेले आहेत. याचा असणारा एकामागे एक चालत असताना एकाचा पाय उचलायचा आणि पुढच्या पैलवानाला हाणायचा. पुढच्या पैलवानाला पाय लागला की त्यानं म्हणायचं का रे बाबा कमन पाय हाणायला लागलास, यानं म्हणायचं नाही नाही चाचरलो होतो. लगेच असणारा पुढच्यानं म्हणायचं तुला जरा माझंच आलेले दिसतोय आणि लगेच असणारे त्यांच्यात भांडणं लागायचे. अशा प्रकारचं कार्य असणारा हनुमानजीची शेपटी एका जागेवर बसून करू लागलेली आहे. रात खाओनी सर्वष्टी भिवया चढवणी नाकाटी ये रे राहणी ती मुष्टी क्रोध दृष्टी खवळोनी. आता असणारा राग येणारच, कारण असणारा विनाकारण एकानं दुसऱ्याला लात मारली की दुसऱ्याने विचारायचं कशाला मारलीस, तुझा काय संबंध होता, मला का लात मारलीस, असं म्हणून असणारा त्या ठिकाणी एकमेकांना हाणू मारू लागलेले आहेत.
बजरंगबली की जय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. उरी शिरी मुंडपी देखा, बाहू आसंडोनी लाविता धडका, परस्परे हानिती झडका, गुडगा ढका हानोनी. आता असणारे ते पैलवान होते, एकमेकांना लातानं मारू लागलेले आहेत, बुक्क्यानं मारू लागलेले आहेत, कोपरानं मारू लागलेले आहेत आणि त्या ठिकाणी असणाऱ्या विनाकारण असणारा भांडण करू लागलेले आहेत. तळवे हानिती रागे करी, उफराटिया निज करी, वर्मी हानिता कोपरी, श्री उरी चंड घाते. आता असणारा त्या ठिकाणी डोक्यात चापटा घालू लागलेले आहेत, कोपरानं हाणू लागलेले आहेत, मोठ्या मोठ्यानं हाताच्या चापटा असणाऱ्या एकमेकांना मारू लागलेले आहेत. अशा प्रकारचे भांडण लावण्याचं कार्य हनुमानजीने केलेलं आहे. वेगे आनावया तळाशी, दोघे उडती आकाशी, शिर हानोनी शिराशी, निज बाहुसी आपळी. आणि कुस्त्या असणाऱ्या करत असते, उंच उडी मारून असणाऱ्या एकमेकांना धरू लागलेले आहेत. याला असणारा तो खाली पाडू लागलेला आहे, त्याला असणारा हा असणारा उचलून फेकू लागलेला आहे. अशा प्रकारचं कार्य असणारं त्या ठिकाणी ते पैलवान करू लागलेले आहेत. एक रिघे एका तळी, तव तो त्यासी चेपी भूतळी, वरील उलथोनी तत्काळी, धरी नळी निमटावया. आता एकमेकांना मारण्यासाठी असणार एक जण खाली पडला की तो असणारा ताकदीनं वरी उठू लागलेला आहे, पुन्हा दुसऱ्याला खाली चेपू लागलेला आहे, खाली पडलेला डबल त्याच्या नरडीला धरून असणारा बाजूला त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. अशा प्रकारचं कृत्य हनुमानजीच्या एका असणारा त्या ठिकाणी याचा पाय उचलायचा त्याला लावायचा एवढ्या कार्यामुळे होऊ लागलेला आहे. नळी चेपिता प्रबल, पाया माझी लावी कळ, तेने होऊन विवळ, नळी तत्काळ सोडिली. आता असणारा त्या ठिकाणी जिथं असणार ताण असणार त्या ठिकाणी पुढच्याला होईल अशा प्रकारचे शिर त्याची एकमेकांची दाबू लागलेले आहेत आणि अशा प्रकारच्या कुस्त्या असणाऱ्या त्या ठिकाणी ते राक्षस खेळू लागलेले आहेत. सवेची धरुनी दोही पायी, उपटावया दोही बाई, बळे आदळीता भुई, तळपोनी हृदयी हानी लाता. आता असणारा हाता असणारा त्याचा हातामध्ये धरायचा, दोन्ही पायानं असणारा त्या ठिकाणी हृदयावर असणारा पाय द्यायचा आणि हात उपटायचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारचं कृत्य ते राक्षस असणारा भांडणं लागल्याच्या नंतर करू लागलेले आहेत. ऐशी मल्लविद्या गाडी, दोघांची समान घडमोडी, झोंबी घेता कडो विकडी, समपरवडी दोवीरा. आता असणारा कारण त्या ठिकाणी जे काही ते भांडण लावलेले होते ते असणारे दोघं सुद्धा कुस्ती करणारेच अशा प्रकारचे होते, त्यांच्यातच अशा प्रकारचे भांडण हनुमानजीने लावलेले होते. म्हणून असणारा अशा प्रकारचे आपापली कलाकुसरी दाखवू लागलेले आहेत आणि महान अशा प्रकारचे भांडण त्या ठिकाणी दोघं करू लागलेले आहेत. घेता मल्ल विद्येचा झाडा, मृदंग्या लाविला वादू गाढा, त्यापुढे राहुतांचा झगडा, काढोनी जमगाढा, दाढा हा किती. पुढे वाजवायला लागले त्यांचं मजा पुढं वाचू का? प्रभू रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे असणार ते जे सर्वजण हनुमंतराय निधन असणार कुणीतरी मला माता सीतेचा शोध सांगेल, औचित का होईना असणार कोणीतरी बोलून जाईल. ह्या हिशोबाने सगळ्यांची भयंकर परिस्थिती करू लागले आहेत. जेवढे असणारे त्या ठिकाणी कीर्तिमान अशा प्रकारचे आहेत, ज्यांना असणारे पदक प्राप्त झालेले आहेत असे आणि जे असणारे मानाचे मानकरी आहेत किंवा जे काही पैलवान आहेत या सर्वांना असणारा अत्यंत भयंकर अशा प्रकारचा त्रास हनुमंतराय त्या ठिकाणी देतात. त्यापुढे ब्राह्मण वेदांती, घटपट बोलती युक्ती, कोठे आहे सीता सती, तेही नेणती निश्चय. आणि असं असणार त्या ठिकाणी आता हे इकडे असणारे एकमेकाच्या बोखंडी पडू लागलेले आहेत, परंतु ते
जे असणारे वाजवणारे होते किंवा असणारे जे मोठ्या मोठ्याने असणारे घरटीकार किंवा त्या ठिकाणी जरी बोलणारे होते की यांचा विजय असो त्यांचा विजय असो, ते सुद्धा असणारे सगळेजण गप झालेले आहेत आणि पुढे गेल्यानंतर ते सुद्धा मुरक्या मुरक्या हसू लागले. आणि त्या सर्वांच्या पुढे असणारे जे भाट आहेत त्या भाटाच्याही पुढे असणारा ब्राह्मण आहेत, त्या ब्राह्मण असणारे ज्यावेळेस वेदांच्या आवृत्त्या म्हणू लागले, वेदांच्या ऋचा गावू लागले, त्या वेदांच्या ऋच्यामध्ये असणारं भगवंताचं नामवर्णन गुणगौरव करू लागले, परंतु त्यांनाही निश्चित प्रकारे असणारी सीता कुठे आहे हे असणार सांगता येत नाही. वेद पाठकांचा विवाद, अक्षरे चुकली स्वर अबद्ध, सीता शुद्धीचा अनुवाद, तेही विशद न बोलती. आणि इतके असणार त्या ठिकाणी धांदल झाली की ज्या ठिकाणी असणार ते श्रुतीशास्त्र म्हणू लागलेले आहेत, वेदांच्या ऋचा गाऊ लागले, ते असणार अबद्ध अशा प्रकारचे म्हणजे चुकीचा असणारे स्वर त्यांच्याकडून निघू लागलेले आहे. ऐसी लाविता नगरी कळी, ठाई न पडे जनक बाळी, आता रावणाचे जवळी, सभासमुळी शोधू पा. आणि असं असणार त्या ठिकाणी इतके असणारा आपण ह्या सगळ्यांना त्रास देऊन सुद्धा हे असणारे जे ब्राह्मण आहेत त्या ब्राह्मणाला सुद्धा असणारा माहित नाही की नेमकं असणारं माता सीता कुठे आहे. मग या सगळ्यांना त्रास देऊन काहीच उपयोग झाला नाही. आता काय करू तर ज्या ठिकाणी असणारं राजसभा बसते त्या राजसभेतच जावं आणि तिथं काहीतरी असणारे कळी केली तर निश्चितच त्या ठिकाणी तरी कुणी असणारा माझ्या माता माऊली सीता आहेत त्यांचा असणारा शोध निश्चित सांगेल. तो झाली निशी तेथ रावणाचे सभेयात, रिगता झाला पै हनुमंत, तोही प्रताप अवधारा. आणि आता संध्याकाळचा समय होत चाललेला होता आणि त्याच वेळेस असणारे दिवस मावळाची वेळ असेल. हनुमंतराय असणार त्या ठिकाणी अत्यंत उचित अशा प्रकारचा समय पाहून जी काही राजसभा बसलेली होती त्याच्यामध्ये असणार संमिलित झालेली आहे. सिंहासनी दशानन, सभेसी राक्षस प्रधान, निज युद्धी सावधान, पार्षदगण असंख्य. आणि त्या ठिकाणी असणार जे काही राजसभा त्या ठिकाणी बसली आहे, रावण असणारा आपल्या स्थानावर राजासनावर जाऊन बसला. जे प्रधान आहेत, जे राजकुमार आहेत, जशा जशा प्रकारची असणारी आपली अवस्था किंवा आपला असणार आसन आहे त्या त्याप्रमाणे असणार अधिकाराप्रमाणे असणार आपापलं स्थान सर्वांनी ग्रहण केलेलं आहे. सभेसी येऊन घरटीकार, करोनी रावणासी जोहार, सांगती नगरीचा विचार, विघ्न दुर्धर दिसत आहे. आणि ज्या वेळेस असणार राजसभा चालू झाल्याबरोबर असणार जो काही घरटीकार असणारा बातम्या देणारा असतो राजाला, तो असणारा राजा रावणासमोर गेल्याबरोबर असणारे त्यांनी सांगितलं की हे राजन, आपल्या नगरीमध्ये असणारे ज्या वेळेस हे महान महान असणारे पैलवान आहेत, जे असणार मानकरी आहेत, पदक मिळविणारे आहेत, ते सर्वजण येत असताना राज दरबाराच्या असणाऱ्या दारामध्ये महाद्वारामध्ये असणार त्या ठिकाणी भयंकर अशा प्रकारचे दाना दिन सर्वजणांची उडलेली आहे. जितुकी दृष्टी संचारी, तितुकी आजीच्या प्रथम प्रहरी, अवघी उठली राजद्वारी, क्षयकारी नृपनाथा. आणि हे राजन, या राजद्वारामध्ये असणारं भयंकर अशा प्रकारचं कृत्य झालेलं आहे. कुणाचा असणारा जीव गेला, कुणाचे हातपाय मोडले. अत्यंत अपशकून असणारा जो आहे तो अपशकून त्या राजदरबारामध्ये झालेला आहे. काहीतरी आपल्या राज्याचा क्षय होणार आहे अशा प्रकारचे असणारे चिन्ह त्या ठिकाणी आम्ही पाहिली, असा असणार तो घरटीकार बोलू लागलेला आहे. अमर वरदे खटाटोप, ऐसी अरिष्टे मानिती अल्प, स्वये निमाला हिरण्यकशिप, सप्रताप अहर्निशी. आणि त्यावेळेस असणार जो इंद्रजित आहे तो असणारा बोलू लागलेला आहे की तू असणार काहीही बोलू नको, कारण काय आतापर्यंत असणार कित्येक तरी राजांनी राज्य केलेलं आहे. त्याच्यातील हिरण्यकशिप आहे, त्याने सुद्धा असणार अखंडित अशा प्रकारचं राज्य केलं, पण एक दिवस त्यालाही जावं लागलेलं आहे. त्याच्यामुळं क्षय आपला असणारा निश्चित आहे. त्याच्यामुळे असणार काळजी करण्याचं काही कारण नाही. ज्याचे आमंत्रण घेऊन त्याचे घरी अन्न खाऊन, अधर्मे हरी द्विज घन, सहस्त्रार्जुन निमाला. आणि अशा प्रकारे सहस्त्र अर्जुनाला सुद्धा आपल्या संपत्तीचा मद होता. त्याने
माता रेणुकेच्या घरी गेला, खाल्लं पिल्लं सगळं झालं आणि पुन्हा असणारं त्यांचाच त्या ठिकाणी असणारा लोभापायी घात केला आणि म्हणून घात केल्यामुळं असणारा सहस्रार्जुनाला सुद्धा निश्चितच मारावं लागलं. हे असणारं मरण कुणाला चुकत नाही. त्याचे दुश्चिन्हाचे संधी सहस्त्रभुजाचे खांदी पुत्रांसहित सैन्य मांदी त्या ते वधी द्विजपुत्र. आणि असा असणारा जो सहस्र अर्जुन होता त्याला असणारा हजारो हात होते आणि त्यातील त्यात असणारा त्याचा गोतोळा भयंकर अशा प्रकारचा मोठा होता. त्याच्या राज्यातील असणारी जी काही सेना आहे महाबलवान अशा प्रकारची, परंतु त्याला एक असणारा ब्राह्मण पुत्राने मारलं. इतके असणारा महान ख्याती त्या परशुरामाने केलेली आहे असं असणारा त्या ठिकाणी बोलू लागले. मग सांगती ज्योतिषी जाऊन सांगा रायापाशी अधर्मे आणले सीतेसी ते विघ्न नगरासी पै आले. मग आता त्या ठिकाणी जे काही ज्योतिषी होते हे सगळं असणारा घरटीकार सांगू लागलेला आहेत की त्या ज्योतिषाने सांगितलं की या ठिकाणी तुमच्या राजा रावणाने असणारा सीतेचा अपहरण करून आणलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याचाच असणारा अपशकून तुम्हा सर्वांना होऊ लागलेला आहे असा असणारा तो घरटेकार त्या ठिकाणी ज्योतिषाचं जे सांगितलेल्या गोष्टी आहेत तो बोलू लागलेला आहे. अश्वपती गजपती अतिरथी महारथी राजद्वारी स्वये उलथती गाये हुंबती दडपोनी. आणि हे राजन या ठिकाणी तुम्हाला भेटण्यासाठी अतिरथी महारथी घोडेस्वार हत्तीस्वार अशा प्रकारचे असणारे महान महान वीर रथामध्ये काही बसून आलेले होते, परंतु त्यातील असणारे काही जण वाचले, काही जण मेले, कोणाचे हातपाय मोडलेले आहेत. अशा प्रकारची भयंकर स्थिती असणारे त्या ठिकाणी अपशकुनाने झाली असं घरटेकार रावणाला बोलू लागलेला आहे. कोणी न दिसता आघाती वीर मरणांत कुंतती अश्व गज तळमळती मूर्छा येती प्राणांत. आणि काही काही जण मेलेले आहेत, काही काही जण असणारा त्या ठिकाणी रक्तबंबाळ होऊन पडलेले आहेत. मोठ्या मोठ्याने इवळू लागले, मला असणारा वाचवा जगवा, मला असणारा पाणी पाजा. काहीही असणारं त्या ठिकाणी मोठ्या मोठ्याने हल्लकल्लोळ चालू झालेला आहे. कुणी असणारं त्या ठिकाणी बेशुद्ध झालेला आहे, कुणी मरू लागलेला आहे. अशा प्रकारची असणारी दयनीय अवस्था राजद्वारामध्ये झाली असं घरटीकार बोलू लागला. अनेक अरिष्टांची थोरी घटस्फोट राजद्वारी असंख्यात सहस्त्र शतसहस्त्री करीती नारी महाशब्द. आणि त्याच वेळेस असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या पाणी घेऊन आपापल्या असणाऱ्या घराला जाऊ लागल्या होत्या आणि त्यांच्या स्त्रियाच्या असणाऱ्या माठामध्ये पाणी होतं आणि पाणी घेऊन जात असताना त्यांची जे माटा असणारी फुटली आणि त्यांनी असणाऱ्या भयंकर अशा प्रकारे ज्यावेळेस त्यांनी कित्येक तरी वेळा पाणी आणलं परंतु एकही माठ राहिला नाही. त्या राजदरबारामध्ये सगळेच्या सगळे माठ फुटले आणि त्याच्यामुळे जे काही घट आहे ते फुटल्यामुळं असणारा त्या मोठ्या मोठ्याने बाया ज्या आहेत त्या राजद्वारामध्ये असणाऱ्या बोंबलू लागलेल्या आहेत. पालकी पदस्थ आतुर बळी शिबिका भंग मिळविले धुळी म्हणती क्षोभली जनक बाळी करील होळी नगराची. आणि ज्या काही पालख्या घेऊन जाणारे असणारे भुई होते ते चलताच असणारी ती पालखी मधूनच भंगायची, मधूनच तुटायची आणि जो काही असणारा जो त्या पालखीमध्ये बसलेला असणारा अतिरथी आहे त्याला असणारी इजा व्हायची, ते एकमेकाला असणारा जे काही भुई आहे ते आदळायचे. अशा प्रकारची असणार दयनीय अवस्था त्या ठिकाणी राजद्वारामध्ये झाली आणि ही सर्व असणारी गोष्ट त्या सीतेने केली असं सर्व जनतेचं म्हणणं आहे असा घरटेकार असणारा रावणाला बोलू लागलेला आहे. रावणे ऐकोनी ही कथा दुष्ट वधला हे वार्ता म्हणे करारे याचे घाता द्वंद्व सर्वथा हा होय. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस घरटेकाराने सांगितल्या बरोबर राजा रावणाला अत्यंत राग आल्या बरोबर असणारा तो बोलू लागला, हे अरे काहीतरी असणारा अपशकुन या ठिकाणी काय बोलतोस असं असणार. सकाळीच या ठिकाणी सभेला बसल्या काहीतरी शुभ घेऊन यायचं ना. अरे बघतात काय त्याला असणारा जीव या ठिकाणी मारून टाका, उगत असणारा नाही ते बोलतोय, उगत असणारा बाकीची कळी लावतोय. अशा प्रकारे रावण खवळून बोलू लागला.
आना सन्मुख बांधा हात जिव्हाचे दारे सदंत कान कापोनी येत ज्ञानघरात खरा रोये. आणि याला काय करा, या आताची आता असणाऱ्या याला बांधून टाका. बांधून टाकून असणाऱ्या याचं नाक कान छाटान तोंड असणारं नाक छाटीत असताना त्याचे दात सुद्धा असणारे निघून गेले पाहिजेत. अशा प्रकारे असणारे याला जी काय आहे शिक्षा द्या. आणि इतकं सगळं झाल्यानंतर त्याला गाढवावर बसून असणारा सर्व लंकेमध्ये थंड काढा. म्हणजे अशा प्रकारचे अपशब्द कोणी बोलणार नाही हे असणारा लंका ध्यानात ठेवील असं असणारा रावण बोलतो. ऐकून रावणाचे वचन हनुमान क्षोभला दारुण असत्य मानितो विघ्नचिन्ह सत्य असी करुणी दाखवू. आणि ज्यावेळेस अशा प्रकारे असणारा रावण त्या घरटीकाराला बोलू लागला, बोलल्याबरोबर हनुमंतराय त्या ठिकाणी ऐकतच होते, सभेमध्येच बसलेले होते, फक्त कुणाला दिसत नव्हते. आणि त्या हनुमंतरायाने विचार केला की हे असणारा बिचारा सेवक आहे, तो असणारा खऱ्या गोष्टी त्याला सांगू लागलेला आहे, पण खऱ्या गोष्टी सांगून सुद्धा त्याला एकही पटत नाही. मग याला निश्चितच असणारं काहीतरी आपण त्याच्या डोळ्यात एकच खरं करून दाखविलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार हनुमंतराय करतात. विघ्न समस्त सत्य मानिती रावण चळी कापे चित्ती ऐसी सभेसी लावी ख्याती कोपे मारुती कवळला. आणि आता जे काही राजद्वारामध्ये झालेलं आहे तेच या ठिकाणी झालं तर हे सर्वजण असणारे विश्वास ठेवतील हे असणारा हनुमंतरायाने विचार केला. म्हणून आता म्हणू लागले की आता याच ठिकाणी या सर्वांना असणारं काहीतरी दुश्चिन्ह असल्याची मी प्रचिती आणून देतो. म्हणून हनुमंतराय काय करू लागलेले आहे, माझी सर्व दुश्चिन्हे सांगता जरी दंड पाविजे घरटिकारी तरी भूमिभार संसारी आताची बाहेर भोवंडीन. आणि रावण बोलू लागलेला आहे की तुम्ही असणारा माझ्या मी जे काही कृत्य केलेलं आहे, जे काही या ठिकाणी स्थितीला आणले ते दुश्चिन्ह असणार तुम्ही सांगता की काय. मी जे केलेलं कर्तव्य आहे ते असणार दुश्चिन्ह नाही. मी माझं असणार काहीही करेन, तुम्हाला हे बोलण्याचा अधिकार नाही. आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला लंकेतही ठेवणार नाही, इथून आत्ताची आत्ता असणारा फेकून देईल, तुम्हाला असणारा त्या ठिकाणी प्राणदंड अशा प्रकारचा दिला असा विचार रावण बोलू लागलेला आहे. आयुष्य व्हावे माझी या पुच्छासी रावण सवाहे कायसी ख्याती लावीन सकळासी रावणासी गांधोनी. आणि असं रावण बोलू लागला. त्यावेळेस असणारा हनुमंतरायाने विचार केला की आता असणारं आपले हे जे काही शेपूट आहे ते अत्यंत प्रबळ अशा प्रकारचं आहे. ती असणारी माता पार्वती आहे आणि त्याच्यामुळं तीच असणारं इथून पुढचं जे काही कार्य आहे ते सिद्ध करणार आहे. आणि त्याच्यामुळं शेपूट आणि हनुमंतराय दोघं जणी हे असणारं सर्वांना प्रचिती असणार दाखवण्यासाठी सज्ज झालेले आहे. सभा समवेत प्रधानी रावण बैसला सिंहासनी हनुमान ते काळी कोकोनी केली करणी ते ऐका. आता जी सभा आहे ती सभेमध्ये सगळे जे प्रधान आहेत, सेनापती आहेत, सेवक आहेत, असणारे त्या ठिकाणी काम करणारे, घरटी गस्त घालणारे आहेत, हे सर्वजण असणारे बसलेले आहेत. आणि पुढं रावण बसलेला आहे आणि यांच्या समोर हे सगळेजण बसल्यानंतर हनुमंतराया असणार काय निश्चय केलेला आहे. सुगंध तैल दीपिका अनेक कर्पूर दीप 18 लाख दोही बाई लख लख सभा सम्यक शोभत. आणि आता जी काही सभा होती त्या ठिकाणी असणारं बल्ब वगैरे काही नव्हतं पहिल्या काळात. आणि त्याच्यामुळं तेलाच्या असणार अत्यंत सुगंधित अशा प्रकारच्या तेलाच्या वाती त्या ठिकाणी लावल्या होत्या. आणि 18 लाख वाती असणाऱ्या त्या ठिकाणी कापुराच्या लावल्या होत्या. आणि त्याचा उजेड त्या राजदरबारामध्ये असणारा त्या राजसभेमध्ये पडू लागलेला होता. आणि त्या हनुमंतरायाने ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस काय करू लागलेले तो हनुमंता आला तवक उच्च हानोनिया देख विजविल्या दीपिका सकळीक चमकले लोकसभेचे. आणि त्याच वेळेस हनुमंतरायाला अत्यंत राग आलेला आहे. असणारा सांज वेळ होती आणि त्याच्यामुळे हनुमंतरायाने काय केलं तर जेवढेही असणार त्या ठिकाणी दिवे लावलेले होते, जे असणार तेलाचे सुगंधी तेलाचे होते, जे असणारे कापराचे होते, ते सगळेच्या सगळे असणारे विझून टाकले. आणि विझून टाकल्याबरोबर असणार त्या सभेतील सर्वजण लोक असणार इकडे तिकडे पाहू लागलेले. सभेशी पडता अंधारी
हनुमंते मांडली चोरी मुकुट कुंडले छत्रे हारी शस्त्रास्त्री नागविले. आणि आता हनुमंतरायाने तर सगळे दिवे विजून टाकले म्हणून असणारी धावपळ्या सगळ्यांची होऊ लागली. म्हणून ज्यांच्या डोक्यावर मुकुट होते हनुमंतरायाने काय केलं, आपले शेपटाने असणार ते मुकुट पाडून टाकले. ज्यांना असणारा शस्त्रास्त्राचा असणारा मान अभिमान अशा प्रकारचा वाटत होता त्या सगळ्यांचा असणारा त्या ठिकाणी कशा प्रकारे अवस्था असणारी केली ती असणारा नारबाबा वर्णन करू लागले. एक म्हणती माझी नेली वस्त्रे दुजा म्हणे माझी नेली शस्त्रे भट म्हणे माझी नेली धोत्रे सभावान रे नागविली. आणि आता हनुमंतरायाने काय केलं तर एकाचे असणारे जे काही ब्राह्मण आहेत त्यांचे असणारे धोत्रच काढून नेले आणि जे असणारे बाकीचे वरकड लोक होते त्यांचे असणारे सगळेच कपडे काढून नेले आणि पुन्हा जे असणारे क्षत्रिय अशा प्रकारचे असणारे आपापले शस्त्र घेऊन त्या ठिकाणी आलेले होते त्यांचे